खमण ढोकळा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ. अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा मऊ लुसलुशीत जाळीदार स्पॉन्जी ढोकळ्याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. कधी कधी काय होतं, आपण ढोकळा बनवतो पण त्याला जाळी नीट पडत नाही, तो फुगत नाही, खाताना घशात अडकतो. या गोष्टी होऊ नये त्यासाठी व्हिडिओमध्ये मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता एका बाउलमध्ये मी 2 कप पाणी, 1 चमचा मीठ, 3 चमचे पिठी साखर टाकून घेत आहे आणि 1 चमचा मी सायट्रिक ॲसिड टाकत आहे. तुम्हाला जर मार्केटसारखा परफेक्ट जाळीदार ढोकळा हवा असेल तर सायट्रिक ॲसिड टाकणं खूप गरजेचं आहे, कारण सायट्रिक ॲसिड टाकल्यामुळेच त्याला छानपैकी जाळी येते. आता याच्यात मी अर्धा चमचा खाण्याचा रंग घातलेला आहे. खाण्याचा रंग शक्यतो तुम्ही ढोकळ्यामध्ये टाकायचा आहे, कारण हळद टाकल्यामुळे काय होतं की ढोकळ्याला कधी कधी लाल कलरचे स्पॉट येतात. त्याच्यामुळे तुम्हाला खाण्याचा रंगच टाकायचा आहे. आता 2 चमचे मी याच्यात तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण छानपैकी एकत्र आता मिक्स करून घेणार आहे. आता आपल्या याच्यावर एक चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि या चाळणीमध्ये आपल्याला 2 कप आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. वजनी प्रमाणात जर बघितलं तर 2 कप म्हणजे हे 250 ग्रॅम बेसन आहे. बेसन शक्यतो आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे, कारण त्याच्यामुळे काय होतं, बेसनामध्ये गुठळ्या देखील पडत नाही आणि बेसन पीठ आपलं छानपैकी हे एकजीव होतं. बेसन पीठ चाळून घेतल्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला एकाच दिशेने छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. ढोकळ्याचं बॅटर शक्यतो जास्त दाटही ठेवू नये किंवा जास्त पातळही ठेवू नये. आपल्याला मीडियम स्वरूपाचं हे मिश्रण ठेवायचं आहे. आता हे मिश्रण मी सर्व एकत्र छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्याच्यात मी अजून अर्धा ग्लास पाणी टाकून घेत आहे. पाणी टाकून घेतल्यानंतर हे मिश्रण मी पुन्हा एकाच दिशेने छानपैकी फेटून घेत आहे. एकाच दिशेने फेटल्यामुळे काय होतं, याच्यात छान हवाही भरली जाते आणि पीठ छानपैकी हलकंही होतं. आता इथे मी 2 कपसाठी 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. आता जवळजवळ 5 ते 7 मिनटं हे बॅटर मी छानपैकी एकजीव करून घेतलेलं आहे. बॅटर एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला बॅटर साईडला ठेवायचं आहे. दुसरीकडे आपल्याला एका कढईमध्ये गरम पाणी ठेवायचं आहे आणि त्याला उकळी येऊ द्यायची आहे. त्यासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे. आता आपल्याला 2 चमचे खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि तो ॲक्टिव्ह करण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. आता ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. एकदा का आपण या बॅटरमध्ये सोडा टाकला की जराही वेळ न घालवता हे मिश्रण एकाच दिशेने पुन्हा सारखं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तो सोडा सगळ्या मिश्रणामध्ये मिक्स होईल आणि एकाच दिशेने आपल्याला ते मिश्रण फेटून घ्यायचं आहे. हे मिश्रण फेटून घेतल्यानंतर आपल्याला एका ट्रेमध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे. तुम्ही कुठलंही भांडं घेऊ शकता, कुकरचं भांडं तुम्ही घेऊ शकता. मिश्रण टाकून घेतल्यानंतर हे भांडं आपल्याला गरम उकळत्या पाण्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि जवळजवळ 10 ते 15 मिनटं आपला ढोकळा शिजवून घ्यायचा आहे. 15 मिनटानंतर आपण बघितलं तर आपला ढोकळा छानपैकी फुगून आलेला आहे आणि शिजलेला सुद्धा आहे. आता आपण तडका तयार करून घेऊया. त्यासाठी 2 चमचे तेलामध्ये मी 1 चमचा मोहरी, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 चमचा हिंग आणि 2 कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चवीसाठी मी इथे 2 चमचे पिठी साखर आणि 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. एकदा का याला उकळी आली की आपला तडका तयार झाला. आता इकडे आपला ढोकळा थंड झालेला आहे. ढोकळा थंड झाल्यानंतरच आपल्याला तो काढायचा आहे. आता मी याच्या साईडच्या कडा काढून घेत आहे. तुम्ही बघतच असणार की ढोकळ्याला छानपैकी असा स्पॉन्जीनेस आलेला आहे. ढोकळा छानपैकी मऊ लुसलुशीत झालेला आहे. आता ढोकळा आपण हव्या त्या आकारात कट करून घेऊया. कट करताना तुम्हाला कळतच असेल की ढोकळा छानपैकी फुगून आलेला आहे. तुम्ही पुन्हा बघू शकता की या ढोकळ्याला खूप सुंदर अशी जाळी पडलेली आहे. अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा जाळीदार स्पॉन्जी ढोकळा आपला तयार झालेला आहे. आता मी याला चौकोनी शेपमध्ये कट करून घेत आहे. ढोकळा एकदा कट करून झाला की त्याच्यावर आपल्याला गरम गरम तडका टाकून घ्यायचा आहे. मी तुम्हाला पुन्हा दाखवते की ढोकळ्याला खूप सुंदर अशी जाळी पडलेली आहे. मी ढोकळ्याला प्रेस करते, पण प्रेस केल्यानंतर सुद्धा पुन्हा त्याच शेपमध्ये तो ढोकळा येतोय. आता या ढोकळ्यावरती मी छानपैकी गरमागरम तडका टाकून घेत आहे. तडका टाकल्यामुळे काय होतं की हा जो ढोकळा आहे तो शेवटपर्यंत मऊ आणि लुसलुशीत राहतो, तो कडक होत नाही. आता छानपैकी मी याच्यावर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तुम्ही जर मी सांगितलेल्या टिप्स जर फॉलो केल्या तर तुमचा ढोकळा कधीच बिघडणार नाही. तो मस्त मार्केटसारखाच जाळीदार, मऊ, लुसलुशीत आणि स्पॉन्जी ढोकळा होणार आहे. खरंच तुम्हाला आजची जर रेसिपी थोडीफार जरी आवडली असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि हो, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.